बहिणींची संख्या आणखी कमी होईल अशा प्रकारची माहिती आहे, कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून तशा प्रकारची माहिती घेतली जाते का, त्या संदर्भात काय? माननीय देवेंद्र फडणवीसजीचं सरकार एकही योजना बंद करणार नाही। माननीय देवेंद्रजी आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळात बोलताना एवढंच म्हटलं की कुणावरही कारवाईची गरज नाही, कुणाचेही पैसे वापस घ्यायचे नाही, पण योजनेची जी व्याख्या आहे, योजनेच्या व्याख्यात जे लोक बसत नाही त्यांनी मात्र कमी केलं पाहिजे। स्वतःहून त्यांनी कमी झालं पाहिजे, जसं मोदीजींनी आवाहन केलं होतं की गॅसची सबसिडी सोडा, ज्यांनी घेतली असेल लोकांनी सोडून दिली। आमची विनंती आमच्या लाडक्या बहिणींना आहे, ज्यांना आवश्यकता नाही आहे त्यांनी अशा मध्यमवर्गीय आणि ज्या आर्थिक दुर्बल लोकांची योजना घेऊ नये। ही आर्थिक दुर्बल महिलांना मजबूत करण्याकरता योजना आणलेली आहे, त्यामुळे आमच्या काही लाडक्या बहिणी ज्यांना गरज नाही त्या सोडून देतील, पण आमची व्याख्या जी आहे योजनेची त्या व्याख्यात बसणाऱ्या कुठल्याही व्यक्तींना, कुठल्याही महिला बहिणींना ही योजना कमी पडणार नाही, पूर्ण राहील। आपण पाहिलेलं असेल लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट देण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर असणार आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना तुमची आता पूर्णपणे सुरूच राहणार आहे, त्याबद्दल माहिती आलेली आहे। बघा, राज्यातील लाडकी बहीणच काय, कुठलीही योजना बंद होणार नाही। शिवभोजन असो किंवा लाडकी बहीण, काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने त्या योजनेचा फायदा घेतला, त्या व्याख्येत जे लाभार्थी बसत नाहीत ते कमी करावेच लागणार आहेत। दुसरीकडे नियमात असणाऱ्या प्रत्येकाला लाभ मिळणार आहे। सरकारकडे पैसा कमी नाही, सरकार कुठलीही योजना बंद करणार नाही, असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे। तर बघू शकता, त्यांनी खूप मोठी खुशखबर या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिलेली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना तुमची बंद केली जाणार नाही। त्यांनी बोलताना देखील आपण व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्ह मध्ये पाहिलेलं असेल, त्यांनी सांगितलं की मंत्रिमंडळामध्ये आमची चर्चा झालेली आहे, लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही। लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांनी अजून पुढे असंही सांगितलं की लाडकी बहीण योजनेमध्ये जे अपात्र लाडक्या बहिणी होत्या, ज्यांना या ठिकाणी आतापर्यंत लाभ दिला गेलेला आहे, तो लाभ मात्र त्यांच्याकडून पुन्हा घेतला जाणार नाही, अशी चर्चा मंत्रिमंडळामध्ये झालेली आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झालेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही खूप मोठी खुशखबर तुमच्यासाठी आहे। आतापर्यंत तुम्हाला 10,500 रुपये देखील भेटलेले असतील, जे की टोटल 7 हप्ते भेटलेले आहेत, काही जणांना 6 हप्ते भेटलेले आहेत। आता जवळपास 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलेला आहे। त्याची माहिती ऑफिशियली महिला व बालविकास विभागाने प्रसिद्ध केलेली होती, कशामुळे अपात्र झालेत त्या लाडक्या बहिणींची। तर बघा, त्या लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर, ती म्हणजे त्यांचे पैसे पुन्हा वसूल केले जाणार नाहीत, परंतु इथून पुढे मात्र लाडक्या बहिणीचा त्यांचा लाभ मात्र बंद होऊ शकतो। त्याचसोबत जे नियमात लाडक्या बहिणी बसत नाहीत त्यांचा लाभ देखील या ठिकाणी म्हणजे त्यांना अपात्र देखील या ठिकाणी केलं जाऊ शकतो। हळूहळू त्याची स्क्रुटनी जी आहे या ठिकाणी या योजनेची देखील केली जाणार आहे। त्याचसोबत बघा, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मोठा विश्वास दिलेला आहे लाडक्या बहिणींना, तो म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास, त्यांनी या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिली, ती म्हणजे मी यापूर्वीही राज्यातील सर्वसामान्य माणसांना बांधील होतो, यापुढील काळातही राहणार आहे। राज्यातील कोट्यावधी लाडक्या बहिणींचा भाऊ हीच माझी खरी ओळख आहे, त्यांच्यासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला। बघा, त्यांची जी सभा होते त्यामध्ये त्यांनी माहिती सांगितली की लाडकी बहीण योजना पुढे तुमची चालूच राहील, योजना कधीही बंद होणार नाही। तर पहा, योजना बंद होणार नाही, परंतु या ठिकाणी ज्या पात्र लाडक्या बहिणी असणार आहेत त्यांचेच कायमस्वरूपी अखंडपणे आता पुढील 5 वर्ष असेच या ठिकाणी लाभ भेटत राहतील, कारण की ज्या सरकारने ही योजना चालू केलेली होती ते सरकार या ठिकाणी सत्तेत आल्यामुळे तुमची योजना आता पुढील 5 वर्ष या ठिकाणी चालू राहील। आता तुम्ही ज्या 8व्या हप्त्याची वाट पाहताय त्याबद्दल देखील स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली की चेकवरती त्यांनी साईन केलेली आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी भेटणार त्याबद्दलची मोठी अपडेट त्यांनी दिलेली आहे। त्यांनी म्हटलं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांना 7 हप्ते आम्ही दिले। आता सर्वांचं जे तुमचे लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता, जो की 8वा इन्स्टॉलमेंट कधी भेटणार त्याबद्दल। तर त्याच्याबद्दल त्यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना महत्त्वाची माहिती दिली, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। आता याच्यामध्ये 2100 रुपयाची जी घोषणा करण्यात आली होती ते देखील पैसे कधीपासून भेटतील त्याची देखील माहिती पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला आम्ही सुरुवात केली असं त्यांनी माहिती दिली। आतापर्यंत लाडक्या बहिणींना योजनेचे आम्ही 7 हप्ते वाटप केलेले आहेत।
आता 8व्या हप्त्याची तुम्हाला प्रतीक्षा लागलेली असेल तर त्याबद्दल त्यांनी म्हटलं की आता फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार, तर फेब्रुवारी हप्ता देखील आम्ही लवकरच देण्याची तयारी केलेली आहे, पुढील 8 दिवसामध्ये भेटेल अशी त्यांनी माहिती दिली होती. म्हणजेच पुढच्या 24 किंवा 25 फेब्रुवारीपासून तुम्हाला पैसे यायला 8व्या हप्त्याचे सुरू होतील. डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने ते जमा केले जातील पूर्ण महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींना. आणि याच्यामधून फक्त 5 लाख लाडक्या बहिणी कमी झालेले आहेत. म्हणजे जानेवारी डिसेंबरमध्ये जसं की जवळपास कोटीवधींच्या घरामध्ये जो आकडा होता त्याच पद्धतीने पैसे जे आहेत पुन्हा एकदा वाटप केले जाणार आहेत. तर याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिली. ते नाशिकमध्ये बोलत होते. नेमकी काय माहिती दिली त्यांनी, तर फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याबाबत त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींनी सरकार आणण्यासाठी मोठी जबाबदारी पार पाडली. मी इथे येण्यापूर्वी चेकवरती सही करून आलेलो आहे, त्यामुळे लवकरच फेब्रुवारीचे पैसे त्यांच्या खात्यावरती आम्ही जमा करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी पण सांगितलं की मी पण सांगतो ही योजना बंद होणार नाही, असं या ठिकाणी मोठी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे. तर 8वा हप्ता जो आहे तो तुम्हाला लवकरच जमा होणार आहे. त्याची तुम्ही जी वाट पाहताय ते देखील या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होतील. 24 किंवा 25 तारखेनंतर पैसे यायला सुरुवात होतील 8व्या हप्त्याचे. आता बघा, तुमच्या आतापर्यंत जर पैसे नसतील आले तर लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला तिथं तक्रार देखील करता येणार आहे. जेणेकरून सरकारच्या लक्षात येईल की तुमचे पैसे भेटत नाहीत. तुम्ही जर खरंच पात्र असाल, संपूर्ण निकषामध्ये तुम्ही बसताय, तर तुम्हाला तिथून माहिती सरकारपर्यंत पोहोचवायची की तुमचे पैसे जमा होत नाहीत, जेणेकरून तिथून तुमची तक्रार जी आहे त्याचं निवारण केलं जाणार आहे. तिथं तुमचा प्रोफाईल लॉग इन करून संपूर्ण अपडेट द्यायचं आहे. आता बघा, 2100 रुपये कधीपासून भेटतील. बघा, आमचं सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या वेळी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे, त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल. मात्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळण्याचा अंदाज आहे. तर त्याबद्दलची ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकरच चालू होणार आहे, म्हणजेच मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ते चालू होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अजून 10 ते 15 दिवस 2100 रुपयाच्या अपडेटबद्दल वाट पाहावी लागणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबद्दल अर्थमंत्री स्वतः घोषणा करू शकतात 2100 रुपयाबद्दलची. त्यामध्ये घोषणा झाली की मग पुढील हप्ते तुम्हाला 2100 रुपये भेटण्याची शक्यता आहे. कारण की ऑलरेडी ज्यावेळेस सरकार स्थापन झालं होतं त्यावेळेस पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं होतं की जे आम्ही घोषणा केलेल्या आहेत त्या सर्व पूर्ण करणार आहोत. ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेची जी वाढीव रक्कम आहे त्याच्याबद्दलही 100% आम्ही ती पूर्ण करणार आहोत असं सांगितलं होतं. परंतु अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दल निर्णय घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिलेली होती. आणि स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील सांगितलेलं होतं की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे. तर हे झालं 2100 रुपयाबद्दलचं देखील. आता फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला जसं मी सांगितलं की येणाऱ्या पुढच्या 24 किंवा 25 तारखेनंतर तुम्हाला जमा व्हायला चालू होईल. 28 तारखेपर्यंत कधीही ते पैसे जमा होतील. कारण की प्रत्येक वेळेस तुमचा जो प्रत्येक महिन्याचा इन्स्टॉलमेंट आहे तो महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच तुम्हाला जमा केला जातो लाडकी बहीण योजनेचा. तर संपूर्ण याबद्दलचं अपडेट दिलेलं आहे. लाडकी बहीण योजनेबद्दलची खुशखबर अशी होती ती म्हणजे ही योजना बंद होणार नाही. ज्या पण या ठिकाणी तुम्ही न्यूज पाहताय त्या संपूर्ण खोट्या आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे. ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे अशी माहिती दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा लाडक्या बहिणींपर्यंत, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट समजेल. धन्यवाद.